म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। क्या बात आहे। दोन हिरे इथं बसलेले आहेत, तिथं काय आता गंधर्वाचं गाणं सुरू झालेलं आहे, म्हणून आता सगळ्यांनी कीर्तनासाठी ताट बसायचं आहे। भगवान परमात्मा देवाला मागणी मागतायत, आपणही देवाला मागणी मागायची आहे। हे देवा, गोड नरदेह प्राप्त झाला, गोड नरदेह मनुष्याला मिळाला, पण कशा करता मिळाला हे कळाला नाही। जन्म मिळाला पण कळाला नाही। 3 वर्ग सांगितले, जन्म मिळाला पण कळाला नाही, कळाला पण मिळाला नाही, आणि मिळालाही नाही आणि कळालाही नाही, असे 3 वर्ग सांगितले। म्हणून देवाला मागणी मागायची आहे की हे देवा, हा गोड नरदेह औट हात का मानव देह किसने दिया, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया। सगळे प्रमाणे सगळ्यांना पाठ आहेत आणि रोज तुम्ही कीर्तन श्रवण केलेले आहेत, म्हणून देवाला मागणी मागायची आहे। देवा, हा नरदेह त्या ठिकाणी भगवंताच्या भजनासाठी हा देह दिलेला आहे। हो देह दिला देह भजन कुमता तुया झाला पाटा बाधिकेचा तुया झाला फाटा बाधिकेचा देह दिला देह भजन कुमता तुया झाला फाटा बाधिकेचा तुया झाला फाटा देवाने एवढा गोड नरदेह मनुष्याला दिला, 2 हात दिले, 2 पाय दिले, सगळ्यांना माहिती आहे। थोडं पुढं सरकून बसा, येणारे भावी भक्तांना मागे बसता येईल, पुढं सरकून बसा, पुढं सरका, पुढं सरका, पुढं सरका। आता असं करते जागेवरच हाला ना, थोडस पुढं सरकून बसा। गोड नरदेह मनुष्याला प्राप्त झाला। नामदेवराया म्हणतात, देवा, देवाचे लढीवाळ भक्त नामदेवराया त्या ठिकाणी भगवंताला मागणी मागतात। हेची देवा पै मागत, देवाला मागत आहेत, पण काय मागत आहेत, कारण ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे दिलं, ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे दिलं, वैराग्याचं खातं तुकोबारायांकडे दिलं। ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे का दिलं, कारण उपजता ज्ञानी, उपजता ज्ञानी असणारे माझे ज्ञानोबाराया, म्हणून ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे दिलं, वैराग्याचं खातं तुकोबारायांकडे दिलं, आणि प्रेमाचं खातं माझ्या नामदेव महाराजांकडे दिलं। परप्रांतामध्ये, पंजाब या परप्रांतामध्ये ज्या माझ्या नामदेवरायांनी अभंग गायले गेले आहेत, पूर्वी आपले कीर्तन यूट्यूबला टाकल्यानंतर येत नव्हते, आपले कीर्तन येत नव्हते। गुरु नानकाचे जे पद आहेत ना, नामदेवरायांनी लिहिलेले पद, ते पद यायच्या अगोदर आपले कीर्तन येत नव्हते, पण ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची पताका परप्रांतामध्ये ज्ञानोबाराया नामदेव महाराज त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। म्हणून नामदेवराया देवाला ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे, वैराग्याचं खातं तुकोबारायांकडे, आणि शांतीचं खातं नाथ बाबांकडे, आणि जे प्रेमाचं खातं आहे माझ्या नामदेवरायांकडे। विठ्ठल किती प्रेम हो, किती प्रेम देवाला मागण्यासाठी, किती प्रेम आहे माझ्या नामदेवरायांचं। कारण देवाला मागण्यासाठी जन्म मनुष्याला मिळाला, पण काय मागावं, देवाला काय मागावं, आज मागण्याचा दिवस आहे। प्रत्येकाने देवाला 2 तासामध्ये मागायचं आहे। कोणता दिवस आहे आज? मागण्याचा दिवस आहे। मग मागायचं आहे, काय मागितलं नामदेवरायाने, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित। नामदेवरायांनी देवाला मागितलं, पण नामदेवराया म्हणतात, हे देवा, तुझ्या चरणाची सेवा मला अखंडित झाली पाहिजे, त्याच्यामध्ये खंडन पडलं नाही पाहिजे। हे देवा, या चरणाची सेवा अखंड झाली पाहिजे, कारण तुझ्या चरणाची सेवा कोण करतंय, कोण करतंय?
बोला बोला, कोण करतय सेवा करताना घरी? तुझ्या चरणाची सेवा लक्ष्मी माता करते. लक्ष्मीच्या हाती हाती लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती यावे का फुलती यावे का फुलती यावे का फुलती यावे का फुलती वेगी आणावा तो हरी वेगी आणावा तो हरी आणावा तो हरी वेगी आणावा तो हरी वेगी आणावा तो हरी आणावा तो हरी आणावा तो हरी आणावा तो हरी. वा. पाय लक्ष्मीच्या हाती वेगी आणावा तो हरी. म्हणून लक्ष्मी माता, लक्ष्मीचा वास आपल्याकडं असावा असं जर सदैव अखंड वाचत असेल तर भगवान परमात्म्याचं चरण सेवा त्या ठिकाणी करायची आहे. म्हणून नामदेवराया देवाला मागणी मागतायत की देवा, हे देवा, फक्त एकच काम कर देवा. आज नामदेवराया, आज अखंड देव त्या ठिकाणी नामदेवरायाला म्हणतोय, नामदेवा काहीतरी माग. तेव्हा नामदेवराया म्हणतात, काही मागणे वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत काही मागणे मानुती येत वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत वडिलाची रीत जाणत काही मागणे अमानती वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. तुकोबराय म्हणतात, आमच्या रक्तातच नाही, मागणं हे आमच्याकडं नाही. पण तरीही त्या ठिकाणी मागणीचे अभंग कसे तयार झाले? मग आमच्या जर रक्तातच नाही तरी देव सांगत आहेत की बाबा मागणी मागावी लागेल. हे नामदेवा, तुला काहीतरी मागावं लागेल. म्हणून नामदेवराया म्हणतात, देवा द्यायचंच असेल तर अभंगाच्या प्रथम चरण असेल, हेची देवा पै मागत मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत मागत हेची देवा पै 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 मागत चरणाचे माखाडिता चरण सेवा अखंडित ज्याच्या कांठाळ्या बसल्या असतील त्याच्या चांगल्या उघडल्या असतील. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. नामदेवरायाने देवाला मागितलं, पण काय मागितलं? देवा तुझ्या चरणाची सेवा त्या ठिकाणी अखंड मला लाभली पाहिजे. म्हणून आपणही देवाला मागायचं आहे की देवा
2 क्विंटल कोसला झाला, 4 क्विंटल होऊ दे. देवाला मागायचंय ना, देवा 2 सुना आल्या, देवाला मागायचं आहे. देवा देवा काहीतरी दे. आणि देवाला आज मागायचं आहे, 2 तासामध्ये देवाला मागायचं आहे. देवा आपण काय मागतो? वास्तविक लोक काय मागतात? आपल्यासारखी जनता जनार्दन देवाला काय मागते? देवा वाढावे संतान. आपल्यासारखा वास्तविक मनुष्य काय मागतो देवाला? देवा आम्हाला संतान प्राप्त झालं पाहिजे. देवा आमचा मुलगा नोकरीला लागला पाहिजे. देवा आम्हाला जावाई चांगला मिळाला पाहिजे. देवा आमच्या मुलीला, आमच्या कन्येला, आमच्या सुनेला चांगला पुत्र त्या ठिकाणी झाला पाहिजे. काय मागून 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 प्रत्येक माणसाची अपेक्षा काय आहे? देवा आम्हाला सुखी ठेव. याच्या व्यतिरिक्त देवाला दुसरं आपण काही मागू शकत? असा एकही व्यक्ती नाही की जो मंदिरामध्ये गेला, असा एकही व्यक्ती नाही की जो मंदिरामध्ये गेला आणि त्याने देवच मागितला. रुईकर झोपले काय? असा एकही व्यक्ती नाही आई जगदंबेच्या मंदिरामध्ये गेला आणि जगदंबाच मागितली आहे का? गणपतीच्या मंदिरात गेला आणि गणपती बाप्पा मागितलाय का? देव म्हणतो बाबा प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे काहीतरी मागण्यासाठी येतो आणि त्याची इच्छा ज्या वेळेला पूर्ण होते तेव्हा तो मला नमस्कार घालतो, तेव्हा मला एखादं नारळ फोडतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराया किंवा नामदेवराया म्हणतात बाबा देवाला काहीतरी मागायचं आहे, पण वास्तविक पाहता आम्ही चांगलं शुद्ध त्या ठिकाणी मागितलं पाहिजे. कायमी उद्धार पावेन कधी कृपा करील नारायण. आईशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावेन कधी कृपा करील नारायण. आईशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. कधी माझा उद्धार होईल हे देवा, माझा कशाने उद्धार होईल? काही मी उद्धार पावेन काही कृपा करील. मी नाही म्हणत आज काही कृपा करील भगवंत. तुम्ही म्हणता एकेरी भाषेत नवऱ्याला बोलती का काय? असंही होऊ शकतं, गैरसमज नको. म्हणून काही कृपा करील भगवान परमात्मा. कधी एकदा भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करतील सांगता येत नाही. देवा एवढंच काम करायचं आहे. हे भगवंता पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी. हे भगवंता आम्ही तुझी अत्यंत त्या ठिकाणी वाट पाहत आहोत. हे देवा आषाढी जवळ येत आहे. हे भगवंता तुला मागण्यासाठीच आम्ही येणार आहोत. मग काय मागायचं आहे देवाला? पुत्र नको, संतान नको, देवा काही नको, काही मागणे आम्हा अनुचित. देवा आम्हाला काहीच नको, फक्त तुझ्या चरणाची सेवा त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण परप्रांतामध्ये जर तुम्ही गेलात, उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेलात, उत्तर प्रदेशामध्ये जर तुम्ही गेलात, तर तिथे देवाचं दर्शन 10 हात दूर घ्यावं लागतं. उत्तर भारतामध्ये जर गेलात तर देवाचं दर्शन 10 हात दूर घ्यावं लागतं. बरसाण्याला गेलात तर राधेचं दर्शन 10 हात दूर आहे. बाके बिहारीचं दर्शन 10 हात दूर आहे. पण महाराष्ट्रातला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन हे चरणावरती आहे. म्हणून तो सखा, तो देव, देवाला माहिती होतं. एवढंच नाही, ज्या वेळेला नामदेवरायांचा जन्म झाला त्यावेळेला भगवान स्वतः गेले. कुठे? विठू बारशासी आला, 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 विठू बारशासी आला.
नामदेव पुत्र झाला विठ्ठल बारशासी आला. नामदेव महाराज ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला साक्षात पांडुरंग परमात्मा नामदेवरायाला पाहण्यासाठी आले होते. एवढी भक्ती त्या ठिकाणी नामदेवरायांची होती. म्हणून नामाचा प्रसार आणि प्रचार, भक्तीचा प्रचार करण्याचं काम माझ्या नामदेवरायांनी केलं आहे. आणि सतत चरणाची सेवा मागणारे माझे नामदेवराय आहे. म्हणून नामदेवासारखं आपणही देवाला मागायचं आहे. देवा, हे देवा भगवंता, एवढा गोड नरदेह मला दिला आहे देवा, पण या देहातून तुझी चरण सेवा माझ्या हातून झाली पाहिजे. हे भगवंता, चरण सेवा त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून चरण सेवा करण्यासाठी घरातल्या माणसाला त्रास द्यायचा आणि मंदिरातल्या देवाला जायचं हे कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. घरातल्या चालत्या बोलत्या देवताला त्रास द्यायचा आणि मंदिरातल्या देवाला पूजन करायचं हे मला तरी माहिती नाही कोणत्या शास्त्रामध्ये सांगितलेलं असेल. म्हणून नामदेवराया म्हणतायत, बाबा चरणाची सेवा अखंड व्हावी असं जर वाटत असेल, आपण अखंड सेवा करतो. अखंड सेवा या 5-10 वर्षामध्ये सेवेला सुरुवात झाली. ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये एकही महिला जात नव्हती, 5-10 वर्षापूर्वी महादेवाच्या मंदिरामध्ये एकही माता भगिनी जात नव्हती. 5-10 वर्षाच्या आधीचा काळ सांगते. श्रद्धे पंडित प्रदीप मिश्रा आल्यापासून महादेवाच्या मंदिरामध्ये पार्वतीची एवढी गर्दी वाढली, एवढी गर्दी वाढली की महादेवाला मंदिरामध्ये जागाच राहिली नाही. एवढी त्या ठिकाणी गर्दी वाढली. जसं वारं आलं तसं त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, पण एकनिष्ठतेचा भाव त्या भक्तीमध्ये असला पाहिजे. एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. नाम एवढं सोपं आहे देवाचं, पण ते घेणं या शरीराने जमलं पाहिजे. म्हणून देवाला मागता आलं पाहिजे. देवा, जन्म जन्म, गोस्वामी तुलसीदासजी रामायणामध्ये म्हणतात, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम कही आवत नाही. अंतकाळी भगवंताचं नाव या मुखावरती येईल का नाही ही प्रत्येक व्यक्तीला चिंता आहे. म्हणून जीवनामध्ये देवाला मागायचं आहे, देवा भगवंता या शरीराला निरोगी ठेव, या शरीराला निरोगी ठेव. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा मनुष्याला मिळत, हा जन्म 184 योनी फिरल्याच्या नंतर माणसाला हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. आणि या जन्मामध्ये आल्याच्या नंतर मग माणसाला कळतं डोळ्याची किंमत काय आहे, कानाची किंमत काय आहे, 2 हाताची किंमत काय आहे, 2 पायाची किंमत काय आहे. ज्या वेळेला मनुष्याचा एखादा कान जातो, एखादा हात जातो, एखादा पाय जातो, त्या वेळेला कळतं हाताची किंमत काय असते. तसं जीवन जगत असताना माणसातला माणूस आज जागा झाला पाहिजे. म्हणून देवाला मागणी मागायची आहे, हे देवा, जेने हा जीव दिला दान, तयाचे करी ना चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे. हा जीव दिला दान, तयाचे करीन जतन, जग जीवन नारायण. परमात्म्याने दिलेला देह हा अनुदानासारखा आहे. परमात्म्याने दिलेला देह हा अनुदानासारखा आहे. दान मिळालेला हा देह आहे आणि या देहाची उपासना आपण करत आहोत. म्हणून भगवंताला मिळालेला, भगवंताने दिलेला हा देह त्या ठिकाणी भगवंताच्या चरण सेवेसाठी आपण त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणून भगवंताची चरण सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. म्हणून नामदेवराय म्हणतात, एक वेळेला नामदेवाला देव मिळाला, एक वेळा नामदेवाला देव मिळाला, पण संत कळण्याकरता विसोबा खेचराकडे जावं लागलं. नामदेवाला देव भेटला, कारण एवढंच नाही, ज्या वेळेला नामदेव महाराज कीर्तन करायचे, नामदेव महाराजांचं कीर्तन एवढं रंगात आलं, एवढं कीर्तन रंगात आलं, आणि त्याच वेळेला नामदेव महाराजांना मंदिराच्या बाहेर हाकललं. म्हटले, नामदेव महाराज, इथे कीर्तन करायचं नाही, इथे कीर्तन केल्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. म्हटले, मग मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा.
जसे नामदेवराया मंदिराच्या पाठीमागे गेले, कुठे? औंड्याला. जसे मंदिराच्या पाठीमागे गेले, मंदिराच्या पाठीमागे गेल्याबरोबर जगाच्या मालकाने स्वतःच जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ 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 जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला, दूध प्याला, दूध प्याला. नामदेव हाती दूध प्याला, दूध प्याला, दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला, दूध प्याला, दूध प्याला. नामदेव हाती दूध प्याला, दूध प्याला, दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. वा. टाळी वाजवा एकदा, त्याला तर काही GST लावलेली नाहीये. काय सांगत होते मी मागच्या कीर्तन? हा जमलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. ज्या वेळेला नामदेवरायांनी कीर्तन केलं ना, जगाच्या मालकाने, जगाच्या बापाने स्वतःचं तोंड म्हणजे फिरविले देऊळ. औंड्याचं जे देऊळ आहे ना, महाराज नामदेवरायासाठी जगाच्या मालकाने देऊळ फिरवलं. एवढं नामदेवरायांवरती प्रेम होतं जगाच्या मालकाचं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की हे बाबा, नामदेवराया म्हणतात हे देवा, तुझी चरण सेवा मला अखंड त्या ठिकाणी राहू दे, पण अजून काय पाहिजेत? अभंगाच्या वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा. वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा. सदा संग हरिदास, सदा संग हरिदास, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा. वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा. वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. जीवनामध्ये हरिदासाची संगती लाभणं हे देखील मागणीच आहे. देवाला मागणी करायची आहे, देवा हरिचरणाची सेवा तर होऊ दे, पण वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, हरिदासाचा संग आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी लाभला पाहिजे. मग हरिदास कोणाला म्हणावं? हरिदास कोणाला म्हणावं? जे हरीचं नित्य नियमाने भजन करतात त्याला हरीचे दास म्हणतात. जसं हरिभक्त परायण भागवताचार्य, हरिभक्त परायण रामायणाचार्य, ज्याला आकडताही येतं आणि ज्याला लांबवताही येतं. येते ना लक्षात? लोकांनी पदव्या लावल्या महाराज लोकांनी, भागवताचार्य, रामायणाचार्य, शिव महापुराण प्रवक्ते. भागवत आचरती इति भागवताचार्य, रामायण आचरती इति रामायणाचार्य, त्याला म्हणावं. नाही तर नको त्या पदव्या लावीत बसण्यात काही मजा नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून
हरिदासाचा संग त्या ठिकाणी हरिदासाच्या संगतीचा परिणाम सांगितला आहे. संगती माणसाला चांगल्याशी लाभली पाहिजे. बरं, जीवनामध्ये एकच मित्र कमवा, एकच मित्र कमवा, पण हरिदासासारखा कमवा. जीवनामध्ये एकच मैत्रीण असावी, पण चांगली असावी. एका घराचे 2 घरं करणारी नसावी. येतं ना लक्षात? जीवनामध्ये एकच मित्र असावा, पण तो विसंगतीला नेऊन घालणारा नसावा. म्हणून संगतीचं फार महत्व सांगितलेलं आहे. कारण जीवनामध्ये संताची संगती जर संग झाली, लाग रे तेरी अच्छी बनेगी. बनेगी संगना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगन के संग लाग रे तेरी अच्छी हो अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. बनेगी तेरी किस्मत जगेगी. जाके संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. जाके तू संग लाग रे तेरी अच्छी बने, संगन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संगना के संग लाग रे तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने बने. वा वा वा, टाळी वाजवा एकदा सगळ्या महाराज लोकांसाठी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमरन तेरो लाग रे. एवढे सगळे म्हणणारे असले आपल्याला म्हणायची काय गरज आहे. म्हणून संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संताच्या संगती मध्ये जर मनुष्य लागला ना, संगती ही चांगल्याची केली पाहिजे. बरं, जीवनामध्ये संगती चांगल्याची करणं फार गरजेचं आहे. एका बेवड्याने बेवड्याची संगती केली. ऐका, इथं गावामधलं सांगत नाही, आज जिकडं मडजळगावला कथा होती ना तिकडलं सांगते. एका बेवड्याने बेवड्याची संगती केली आणि दोन्ही बेवडे शेतामध्ये निघाले. रात्रीची वेळ होती. काय लक्ष देऊन ऐकायला बाबा 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 बाबा. कीर्तन नाही तेवढं लक्ष देऊन ऐकणार. कीर्तन जर एवढं लक्ष देऊन ऐकलं तर नाही का विमान यायचं न्यायला. बेवड्याने बेवड्याची संगती केली आणि दोन्ही बेवडे निघाले. महाराज निघाले, विहिरीजवळ आले. आल्याच्या नंतर रात्री 11 साडे 11 वाजले होते. दोन्ही बेवडे दोघं गप्पा मारत मारत निघाले. आणि एक बेवडा दुसऱ्या बेवड्याला म्हणायला लागला, काय रे म्हणे रामभाऊ, रामभाऊ इथले नाही बरं. काय रे म्हणे रामभाऊ, चंद्र आज कसा खालीच गेला म्हणे. विहिरीत वाकून पाहिलं, चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसलं. म्हटले रामभाऊ आज जरा चंद्र पाण्यातच गेला रे. दुसरा म्हणतो बाळूभाऊ एक काम करू. बाळूभाऊ पिल्याला होतं ते, एक काम करू. म्हणले काय? मला काही एवढी ऍक्शन येत नाही बरं. म्हणले एक काम करू, त्याला आपण वरती काढू. जशी पाण्यामध्ये बकेट टाकली तसा चंद्र काय झाला, प्रतिबिंब पाण्याचं हल्लं, चंद्र कसा झाला. जसे हे दोघ जण जमिनीवर रपकन पडले. कसे महाराज? टाकीत नाहीत आमचे माऊली महाराज तेवढ्यानी. चंद्र जसा दोघही खाली जमिनीवर पडले, ते म्हणले बाबो आणला का नाही वरी म्हणले या पठ्ठ्यानं. म्हणून संगती चांगल्याची करा.
बेवड्याने बेवड्याची संगती कधी करू नका, संगती चांगल्याची करा. जीवन त्या ठिकाणी जीवनमान उंच स्तरापर्यंत जर न्यायचं असेल तर संगती चांगल्याची केली पाहिजे. संगती चांगल्याची करणं फार गरजेचं आहे. म्हणून बेवड्याने बेवड्याची संगती करू नका. संगती हरिदासाची करायला सांगितली. हो पतन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, हरिदासाचा संग करायला सांगितला, संताचा संग त्या ठिकाणी करायला सांगितलं. म्हणून संगतीचा परिणाम असा झाला की हरिदासाची जर संगती मनुष्याने केली तर माणसाला पुण्याचं फल त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणून संगतीचा परिणाम एवढा सांगितला की हरिदासाची संगती करायची आहे. जे हरीचे दास आहेत. मग हरीचे दास कोण आहेत? कीर्तनकार, कथाकार, मृदंग वादक, टाळ वाजवणारे कोण आहेत हरीचे दास? ज्याचे सहाही विकार गेले. हरीचे दास कोणालाही म्हणता येत नाही. ज्याचे सहाही विकार गेले त्याला हरीचे दास म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सुभाषितकार सांगतात. सत्य बोलली की लाईट आली बा. रामाच्या लग्नाला 14 मिनिट उशीर झाला तर 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आपण पत्रिकेवरती गोरज मुहूर्त ब्राह्मण बुवा तारीख काढून देतात, बरोबर? त्याच्यावर लिहिलेलं असतं गोरज मुहूर्त. कशासाठी पाहतो आपण? आजचा माझा सांगण्याचा दिवस नाही, पण जाता जाता सांगून जाते. गोरज मुहूर्त त्याच्यावरती लिहिलेलं असतं. का बरं पाहतो आपण त्याच्यावरती? गोरज मुहूर्त का लिहितात? ब्राह्मण वा त्या ठिकाणी गोरज मुहूर्त काढून देतात आणि त्या मुहूर्तावरती लग्न त्या ठिकाणी लावल्या जातं. म्हणून गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे. आता लाईट आली. गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे. आणि इथे एकही लावली नाही तुम्ही. गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि गुढी सोबत ध्वज लावणं हे धर्माचं प्रतीक आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म टिकल्या गेला पाहिजे, धर्म जोपासल्या गेला पाहिजे, धर्माला ग्लानी लागता कामा नये. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली लोक आहोत. या महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी या अभंगामधून तुम्हाला ज्ञान त्या ठिकाणी घरी नाही नेता आलं तरी काही हरकत नाही, पण सांगितलेल्या 4 चांगल्या गोष्टी घरी घेऊन जायला शिका. जगद्गुरु तुकोबाराया नामदेवराया आपल्याला संत साधू सांगून गेली की बाबा धर्म त्या ठिकाणी टिकला पाहिजे, धर्माची जोपासना केली पाहिजे आणि धर्म टिकण्यासाठी मनुष्याने एकत्र आलं पाहिजे. धर्म टिकण्यासाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे. असं पहा ना किती महाराज मंडळी एकत्र आले. कारण एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला बसत, पण आमचे अविनाश महाराज आज टाळ घेऊन उभे. आमचे महाराज आज काय नाव महाराजांचं?
आबा महाराजांचा माझा पहिलाच परिचय बरं, म्हणजे पहिल्यांदा परिचय झाला. आबा महाराजही महाराष्ट्रातले चांगले ख्यातनाम गायक असणारे, कीर्तनकार असणारे आबा महाराज, आणि आमचे गोकुळ महाराज, रोज आम्हाला चहा करायला सांगणारे, सुनबाई आल्या का म्हणणारे आमचे गोकुळ महाराज. हा, सुंदर जुने महाराज भजनी मंडळ सगळे, आणि आज सगळेच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आमचे 2 लाडके दीर, सुंदर असा मृदंगाची तालमणी, मृदंग मार्तंड असणारे, ज्यांनी बीड जिल्हा पूर्ण गाजवला असे असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज, आणि महाराजांचं नाव ऋषिकेश महाराज. हरिद्वार आणि ऋषिकेश एकत्रच आहे. टाळी वाजवा एकदा यांच्यासाठी. गावामध्ये एवढे रत्न असताना बाहेरचे रत्न आणायची गरज आहे का तुम्हाला? बोला बोला रुईकर, आज मला बोलायचंच आहे. खरं नक्की. इकडं महिला मंडळ, गावामध्ये एवढे रत्न असताना, गावामध्ये एवढे कीर्तनकार असताना बाहेरचा महाराज, आता बाहेर एवढे मोठे मोठे तुमचे सप्ते झाले. माझ्या लग्नाच्या अगोदर का लग्न झालं, समाधान महाराज शर्माची कथा झाली बरोबर. मोठाले महाराज मंडळी आणू नका, या मी म्हणत नाही की तुम्ही आणू नका म्हणून, आणा, पण गावातल्या महाराजाला किंमत द्यायचं काम, आपल्याने आपल्या माणसाला मोठं करण्याचं काम हे आपलं आहे. म्हणून आज आपल्या माणसाने आपल्या माणसाला मोठं म्हणलं पाहिजे, हे शिका थोडस. आपल्या माणसाने आपलं कसं झालंय माहितीये का, सध्या आता अंगूरचे दिवस आलेत, द्राक्ष काय म्हणतात त्याला, अंगूरच म्हणता ना तुम्ही. अंगूरचे दिवस आलेत. एका ठिकाणी मी विचारले येता येता अंगूरचा भाव काय आहे, ते म्हणले ताई 100 रुपये किलो आहेत. घडाचे अंगूर 100 रुपये किलो आहेत. म्हणले हे सुट्टे पडलेले, म्हणले 20 रुपये किलो आहेत. आपलं असं झालंय महाराज, आपल्यात एकत्रीकरण नाही. आपला भाव काय तुम्ही ठरवा, तुम्ही 20 रुपये ठरवायचा 100 रुपये ठरवायचा, हे आपण आपलं ठरवायचं आहे. म्हणून आज त्या ठिकाणी माझे सासरे फार भजन करतात, सगळ्या गावाला माहिती आहे, महादेवाची सेवा करतात, आणि आज त्यांच्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे पुढे हे चांगले रत्न जन्माला आलेत महाराज. आई वडिलाची पुण्याई लागते, त्याच्याशिवाय हे होत नाही. आमच्या सासऱ्यांच्या आई वडील फार त्या ठिकाणी पुण्यवान असतील. मी माझेच म्हणत नाही तर सासऱ्यांची म्हणते, धन्य माता पिता तयाची, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अहो, एक महाराज घरामध्ये तयार व्हायला 7 कुड्याचा उद्धार त्या ठिकाणी व्हावा लागतो. पण आज घरामध्ये किती महाराज आहेत, दीर महाराज, मालक महाराज, सासरे महाराज, सासूबाई भजन करतात, जाऊबाईला भजनाची आवड आहे, अजून काय पाहिजे महाराज. म्हणून उद्धार झाला, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हालाब पद्मनाभ जोडला. म्हणून माझ्या बापाने दुसरं काही बघितलं नाही. विठ्ठल आज घराणा वारकरी मिळायला त्या ठिकाणी नशीब लागतं बरं का. घराणा वारकरी मिळायला, आज जावाई वारकरी मिळायला नशीब लागतं. तुम्ही लोक म्हणतात महाराज लोकांना लोक पोरी देत नाहीत, पण आताचा काळ बदललाय. आज ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचंच लग्न आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचंच लग्न आहे महाराज. आणि काही काही टपोऱ्या घालतात लग्न होऊस तर. म्हणून भगवंताला मागणी मागायची आहे. ज्याचे लग्न राहिले आहेत त्यांनी देवाला मागणी मागा, देवा चांगली बायको मिळू दे, देवा तुझे 108 ज्ञानेश्वरीचे पारायण करीन पण चांगली बायको मिळू दे, कमीत कमी त्याची सेवा तरी करा. म्हणून नामदेवराया म्हणतात, बाबा नामदेवराया प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी मागणी मागायला सांगतात. प्रत्येकाने मागणी मागायची आहे, पण देवाला मागणी मागत असताना कशी मागायची, एकदा सगळ्यांनी उंच हात वरती करायचे आहेत. सगळे सगळे मागचे बाहेरचे इकडले हात वरती करा सगळे. हा, मागणी मागायची आहे देवाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
गावकऱ्यांनी केलेला हा सत्कार माझ्या नणंदबाई असतील, सासूबाई असतील, सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि याच ठिकाणाहून प्रत्येकाला दंडवत करते, कारण प्रत्येकाकडे येणं माझं शक्य नाही. म्हणून याच ठिकाणी सगळे माझे सासऱ्याच्या वयाचे सगळे सासरेच आहेत. तुमची सून म्हटल्यावर सगळ्यांची सून झाली. आज रुईकर फक्त संताची सून नाही, तर संताची सून होणं तर सोपंच आहे. सगळे सासऱ्याला संत म्हणतात, पण तुम्ही हे सगळे जण बसलेले आहेत ते माझे वयोवृद्ध तपवृद्ध सगळे सासरे आहेत आणि माझे दीर आहेत. सगळेच त्या ठिकाणी आलेले महाराज मंडळी असतील. म्हणून देवाला मागणी मागायची आहे की हे भगवंता, हे देवा, जन्म माझा सार्थकी लागला. काय मागायचं आहे देवा? हा जन्म माझा सार्थकी लागला. देवा आता काही नको, हे देवा आता काही नको. जे उरलेलं आयुष्य आहे हे भगवंता तुझ्या सेवेमध्ये आयुष्य त्या ठिकाणी गेलं पाहिजे. नामामने कमळापती, नामामने कमळापती, नामामने कमळापती, नामामने कमळापती, नामामने कमळापती, नामामने कमळापती, मने कमळापती, नामामने कमळापती, नामामने कमळापती, नामामने कमळापती. हेची देवा पुढता पुढती, हेची देवा
पंढरीचा वास पंढरीचा हेरी देवा पुढता पुढती हेरी देवा पुढता पुढती वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा हरिदासाचा मागणी मागितली आहे. आणि नामदेवरायाने देवाला मागणी कोणती मागितली? चरण सेवेची मागणी मागितली आहे. वास द्यावा पंढरीचा, चरण सेवा देवाची मागितली आहे. म्हणून आपणही प्रत्येकाने 2 तासाच्या या सेवेमध्ये देवाला मागणी मागितली आहे. आणि हा मागणी पर सेवेकरता निवडलेला हा अभंग जो आहे तो जे चांगलं सांगितलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. माझे गुरुवर्य 1008 महामंडलेश्वर स्वामी रामेश्वरानंद सरस्वती आखाड्याचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्याकडे माझं श्रीमद भागवत शास्त्र त्या ठिकाणी अध्ययन झालं. म्हणून सद्गुरूंची कृपा माणसावर व्हावी लागते. ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होते त्यावेळेला देव आपलासा करायला वेळ लागत नाही. म्हणून देवाला मागणी मागायची, देव मागणी पूर्ण करतो, पण मागणी ही चांगली असली पाहिजे. म्हणून नामदेवरायाने मागणी मागितली, नामामणे कमळापती हीच द्यावी पुढता पुढते. नामदेवरायांनी मागितली आणि आपणही त्या ठिकाणी मागितली आहे. सुंदर अशा प्रकारे सर्व महाराज मंडळींनी शेवटची चाल त्या ठिकाणी म्हणलेली आहे. असं गृहीत धरू 11 वाजलेले आहेत. म्हणून कुठे वेळ कसा निघून गेला मलाही कळालं नाही, कारण घड्याळीतला सेल संपला, घड्याळ बंद पडले. म्हणून मलाही वेळ कळाला नाही कसा वेळ निघून गेला. कीर्तनामध्ये जे काही चांगलं सांगितलं असेल
ते माझ्या सद्गुरूंचं आहे. जाता जाता चांगले 2 शब्द सांगून जाईल, ते घरी घेऊन जा. बोलू का 2 मिनटं? आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. नुसती 19 फेब्रुवारी पुरतं शिवजयंती साजरी करू नका. आपल्या मुलाला चांगला संस्कार लावण्यासाठी आपल्या गावामध्ये सुंदर संस्था आहे अविनाश महाराजांची. त्या संस्थेमध्ये आज विद्यार्थी कार्यरत आहेत. 2-4 विद्यार्थिनी कीर्तन पण करत आहेत. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की बाबा आपला मुलगा आपली मुलगी चांगल्या वारकरी संप्रदायामध्ये टाका. आणि विशेष म्हणजे महाराजांवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. आता सध्याच्या काळाची परिस्थिती सांगत आहे. म्हणून बाहेर गावी टाकण्यापेक्षा आपल्याच महाराजांकडे टाका ना. इथं बोलता येतं ना. आपल्याच महाराजांकडे त्या ठिकाणी वारकरी सांप्रदायिक आपला विद्यार्थी हा घडला पाहिजे, आपला मुलगा घडला पाहिजे. एक तरी मुलगा हा वारकरी संप्रदायाची पताका त्या ठिकाणी घेऊन जाणारा पाहिजे. म्हणून आपल्या ज्याला 2 आहेत त्यांनी 1 टाका, ज्याला 3 आहेत त्यांनी म्हणून त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची पताका कुठेतरी लाभली पाहिजे. आपल्या मुलांवरती चांगले सुसंस्कृत संस्कार घडले गेले पाहिजेत. कारण 18 ते 22 वर्षाचा तरुण एवढ्या व्यसनाच्या आहारी गेलेला दिसत आहे. कोणी महाराज प्रत्येकाला व्यसन लागलेलं आहे. प्रत्येकाला सध्याच्या काळाच्या गरज आहे. आणि महाराज प्रत्येकाला त्या ठिकाणी एवढं व्यसन लागलं आहे. मोबाईलच्या आहारी एवढे लोक गेलेले आहेत. त्या मोबाईलच्या आहारीमुळे कोण कशात कुठं बसलंय काय बोलतंय काही कोणाला कळत नाही. 4 चौघामध्ये बसलं तरी मोबाईल हातामध्ये आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. त्याच्यामध्येच मनुष्य व्यर्थ त्या ठिकाणी आयुष्य घालत आहे. आणि व्यर्थ एखाद्या दिवशी जर मोबाईलच हा विषय बंद झाला तर लोक येडे होतील का काय काय माहिती. मोबाईल हा वापरणं चांगलाही तितका आहे आणि वाईटही तितकाच आहे. म्हणून काळाची गरज आहे. मुलगा 10वीला जाईपर्यंत मुलाला अजिबात मोबाईल द्यायचा नाही. ही काळाची सध्याची परिस्थितीची गरज आहे. मुलगा कॉलेजमध्ये जाईपर्यंत त्याला अजिबात गाडी शिकवायची नाही. नाही तर 2री 3रीला गेलं की बापाला असा आनंद होतो, माझं पोरग भ्रर गाडी नेते, फाट्यावर तर आत्ता घेऊन जाते, मला मजा वाटते महाराज ज्या वेळेला. पण शास्त्र सांगतं की बाबा आपला जो मुलगा आहे ना, जो मुलगा ऐसा पुत्र देसी गुंडाम त्याचा 3 लोकी झेंडा. 3 लोकांमध्ये झेंडा लावण्याचं काम आपला एकच असू द्या, पण चांगला छत्रपती शिवाजी राजांसारखा एकच असू द्या, संभाजी राजांसारखा एकच असावा, ज्ञानेश्वर महाराजांसारखा एकच असावा, भगवान कृष्णासारखा. कबीर महाराज म्हणतात लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नहीं तो उससे मुर्गी बली महीने के 150. कबीरदासजी दोह्यामध्ये सांगतात की बाबा मुलगा द्यायचा तर एकच दे, लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नहीं तो उससे मुर्गी बली. म्हणजे कोंबडी चांगली. कोंबडीची पिलं 10-12 पुढं 10-12 मागं असते. डामा डेनारन चालते मेरा भारत. मुर्गी की तो पूत जले, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. मुर्गी की तो पूत जले, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. आणि आपले पिले मी नाही म्हणत विठ्ठल म्हणून सुंदर झालेली सेवा. भगवान आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण बसलेला आहात. तर आई जगदंबेच्या चरणी आपण त्या ठिकाणी ही सेवा समर्पित करत आहे आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देत आहे. ज्ञानेश्वर माऊली.